गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी बांधवांच्या आंदोलनाला आता कुठेतरी ब्रेक लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आदिवासी आणि शेतकरी प्रतिनिधींचे आणि मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाचे जे काही काल बैठकांचे सत्र झाले त्याच्यानंतर कुठेतरी हे आंदोलन मागे घेऊ अशा पद्धतीची एक मानसिकता या शिष्टमंडळाची तयार झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी 31 मेपर्यंत सगळ्या मागण्या मान्य करू अशा पद्धतीचं आश्वासन या शिष्टमंडळाला बैठकीमध्ये दिलेलं आहे। यासोबतच जिल्हाधिकारी हे सातत्यानं दर आठवड्याला हे कामकाज शेतकऱ्यांच्या मागण्यांवरचं सगळं कामकाज हे कुठपर्यंत आलेलं आहे याचा आढावा घेऊन त्याचे अपडेट जे आहेत ते शेतकरी प्रतिनिधींना देणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं अशा पद्धतीची एक भूमिका एक विनंती स्वतः मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्याला शिष्टमंडळानं सहमती देखील दर्शवली। मात्र जोपर्यंत कालच्या सगळ्या बैठकीचं इतिवृत्त हातात येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आज सलग 7व्या दिवशी देखील बिराड आंदोलन जे आहे ते सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे। अर्थात हे आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे, कारण इतिवृत्त हे जर मिळालं त्याचं वाचन झालं आणि शेतकऱ्यांनी संमती दिली तर निश्चितपणे 7 दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन स्थगित केलं जाईल असं एक चित्र नाशिकमध्ये सध्या बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन विकी पवारसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।